जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण राजेश नारनवरे या भावाच्या कमेंटनुसार आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। या भावाने आपल्याला कमेंट केली होती की ए कंचन या सॉन्ग वर 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट कर। त्यामुळे मित्रांनो, आज आपण 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेला आहे। यामध्ये आपण नलचा वापर केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओ मध्ये आपण एकदम साध्या आणि सोप्या स्टेप मध्ये जे मटेरियल आहे ते यूज केलेले आहे। फक्त आपल्याला यामध्ये फोटो ऍड करायचे काम आहे। जसे आपण टेम्पलेट यूज करतो तशाच प्रकारे मित्रांनो हे आपला व्हिडिओ एडिट करावा लागणार आहे। यामध्ये तुम्हाला सेकिपेट बिटमॅप लिंक एकाच लिंक मध्ये मी दिलेली आहे। ती मित्रांनो ती आपल्याला इम्पोर्ट करायची आहे। ती इम्पोर्ट करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे। त्यावर मी ती लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ती इम्पोर्ट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलच्या नावावर किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक केला, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग करूया। लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। तुमसे प्यारा कौन है ए कंचन अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला मी बिटमॅप लिंक आणि सेकिपेट लिंक एकाच ठिकाणी दिलेली आहे। तर मित्रांनो ती आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे। म्हणजे बिटमॅप लिंक आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये अलग अलग देत असतो, पण मित्रांनो यामध्ये बिटमॅप लिंक आणि सेकिपेट एकच मी प्रोजेक्ट दिलेला आहे, ते इम्पोर्ट करून घ्यायचं। जर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल। यामध्ये आपल्याला नलचा इथे ऑप्शन दिलेला आहे। तर मित्रांनो, इथे आपल्याला फक्त फोटो ऍड करायचे। फोटो ऍड केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल। पण मित्रांनो, फोटो ऍड कसे करायचे मी तुम्हाला ते लगेच सांगून देतो। खाली तुम्हाला ते बॅकग्राऊंडचे ऑप्शन पाहायला मिळून जाईल। मित्रांनो, आपल्या हे बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला इथे कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि बॅकग्राऊंड साठी आपल्याला जे फोटो घ्यायचा ते फोटो घ्यायचा आहे। पण मित्रांनो, जे मटेरियल तुम्ही जे फोटो मध्ये ठेवले असेल ते फोटो ओपन करायचे आहे आणि कोणताही जो फोटो आपल्या बॅकग्राऊंड साठी घ्यायचा आहे ते आपण इथे घेऊ शकता। तर मित्रांनो, बघा हा जो फोटो आहे ते मी इथे घेतलेला आहे। पण मित्रांनो, आपला फोटो पहिले काय आहे जे आपल्याला जे आपण इंस्टाग्राम वर रील्स आपण अपलोड करतो ते रेशो मध्ये आपल्याला सर्व फोटो पाहिजे। त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कोणताही फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिलेक्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं, बॅग घ्यायचे। बॅग आल्यानंतर इथे प्लस वर क्लिक करायचं, कोणताही फोटो सिलेक्ट करायचा। तर मित्रांनो, फोटो आपल्याला 1.1 या ऑप्शन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे। 1.1 ऑप्शन घ्यायचे आहे, त्यानंतर क्रिएट फोटोवर क्लिक करायचे, त्यानंतर प्लस वर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आणि कोणताही एक फोटो घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी इथे दुसऱ्या रेशो मधला जो फोटो आहे तिथे घेऊन घेतो। बघा की इथे पिंटरेस्ट या ऍप्लिकेशन मध्ये घेतलेला होता। तर बघा हा जो फोटो आहे मी प्लस वर क्लिक करून घेतलेला आहे। तर मित्रांनो, बघा हे 1.1 मध्ये नाहीये, आपल्यावरती 3 डॉट क्लिक फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करायचे आहे। त्या फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक केल्यानंतर हा फोटो फुल कॉम्पोजिशन एरियामध्ये होऊन जाईल। त्यानंतर वरती शेअरवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या इथे करंट फ्रेम आणि पीएनजी ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आणि एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचे। एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचं आहे। अशा प्रकारे सर्व जे फोटो आहेत आपले ते करून घ्यायचे, 6 फोटो किंवा 7 फोटो आपल्याला ते करून घ्यायचे। त्यानंतर ते बॅग घ्यायचे, त्यानंतर बिटमॅप मध्ये जायचे, म्हणजे आपण फोटो घेतले त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड मध्ये जायचे। बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कोणताही फोटो आपण बॅकग्राऊंड साठी इथे घेऊन घ्यायचा। बघा मित्रांनो, मी हा जो फोटो आहे ते प्लस वर क्लिक करून ऍड करून घेतो। ते ऍड केल्यानंतर अशा प्रकारे ऑटोमॅटिक ऍड होऊन जाईल। त्यानंतर बॅग घ्यायचे, त्यानंतर वरती फोटो ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे, कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शन क्लिक करून दुसरा फोटो घ्यायचा। मित्रांनो, आपले जे आहे 1.1 या रेशो मध्ये आपला फोटो पाहिजे। जर दुसऱ्या रेशो मध्ये असेल तर आपली व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित होणार नाही। त्यासाठी मित्रांनो त्या रेशो मध्ये आपल्याला करून घ्यायचं। त्यानंतर प्लस वर क्लिक करून अशा प्रकारे फोटो ऍड करायचा आहे। त्यानंतर दुसरा जो फोटो आहे ते सुद्धा आपल्याला ते कलर फिलवर क्लिक करून अशा प्रकारे फोटो ऍड करत घेऊन घ्यायचे। तर मित्रांनो, मी जे काही सर्व फोटो आहे एकदा फास्ट मध्ये ऍड करून घेतो। बघा अशा प्रकारे ऍड करत जायचे। बघा तिसरा फोटो आपण ऍड केलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला 6 किंवा 7 फोटो इथे ऍड करावे लागणार आहे। तर मित्रांनो, ते आपण इथे लगेच ऍड करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे क्लिक केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण 3D मध्ये कन्वर्ट केलेला आहे, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढचा कोणता टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा।
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे काही सर्व फोटो इथे ऍड केलेले आहेत, सर्व फोटो ऍड केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरती शेअर ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करायचं, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाचे जे चॅनल आहे त्याचे चॅनलचे नाव सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. ते ऍड करण्यासाठी आपण प्लसवर क्लिक करून ते नाव ऍड करू शकता. बघा, एक्सपोर्ट क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.